माध्यमातून कव्हर केली जाते. पळसपेचे आमचे दीपक पाटील सर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक समालोचकांना या मंचावरती संधी मिळते. इथे पहा ब्लॉक होलचा चेंडू होता, खणून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला, त्या ठिकाणी मात्र फिल्डर वेगाने येईल. शॉट मिडॉन वरून त्या ठिकाणी मात्र मिळेल फक्त सिंगल, त्यापेक्षा जास्त काही नसेल. आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकते 5 वर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 5 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल दोन्ही टीमसाठी. तितकंच तुल्यबळता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 60, 65, 70 धावा या मैदानावरती जर उभ्या झाल्या तर त्यातून मात्र एक सेट टार्गेट बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतो. परंतु जर त्यापेक्षा कमी धावा राहिल्या तर पहिल्यांदा बॉलिंग करणारा संघ चेसिंग करत असताना त्या धावा सहजतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जयेश डांगरकर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या समोर बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे अनिकेत कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. महेश स्मृती तरगर आणि ग्रामपंचायतचा हा संघ आहे. इथे मात्र पहा ऑन साईडला उडवलाय चेंडू, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फेकून दिले सरळ 6 धावांकरिता येतोय षटकार आणि या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आता मात्र 11 वर. चांगली सुरुवात आहे आमच्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. कांचनजी पालकर आज उपस्थित आहेत आणि या स्पर्धेमध्ये 10 दिवस त्यांचा पेन त्यांची शाई या ठिकाणी मात्र बोलणार, एक शंका नाही आहे. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये आज आमची साथ देण्यासाठी तारागावचे अमितजी पाटील हिंदी समालोचक आज आपल्याला लाभलेत. त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील अग्रगण्य स्पर्धांमधील एक स्पर्धा म्हणजे किंजल आदर्श ट्रॉफी. इथे मात्र पहा बॅटची एज लागली आणि इथे मात्र या एज वरती मिळते कॅच. विकेट किपरकडे ही कॅच मात्र बहाल केली जाते आणि या विकेट नंतर एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. तरगर ग्रामपंचायत संघाला लागत असताना अनिकेतला परतावं लागेल माघारी. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून लगावला गेला होता, परंतु त्या विपरीत बॅटिंगमध्ये थोडीशी कॉन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं होतं. तिथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात विकेट आपली बहाल केली आहे अनिकेत कोळीने. प्रयत्न चांगला होता, प्रयत्नामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती, परंतु बॅटची एज लागल्यानंतर विकेट किपरने आपली सगळी ताकद पणास लावली होती कॅच पकडण्यासाठी. कारण की षटकार लागल्यानंतर ज्या पद्धतीने थोडासा अस्तव्यस्त झालेला संघ मात्र पुन्हा एकदा नव्याने उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. महेश स्मृती तरगर ग्रामपंचायत टीमकडून अक्षय म्हात्रे, तरगर गावचा खेळाडू अक्षय म्हात्रे यावेळेस रॅकिंग एंडकडे असेल. समोर गोलंदाजी मार्कवरती जयेश डांगरकर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा उडवला चेंडू, अगदी सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पडला आणि अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. येस, इट इज मॅक्झिमम. षटकार 6 रन इथे मात्र मिळतील आणि या 6 रन बरोबर पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 1 गडी बाद जाऊन पोहोचली 17 वर. धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. एक चांगली सुरुवात आहे बॅटिंग करणाऱ्या तरगर टीमसाठी, कारण की 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण 15-17 धावा उभ्या करताय तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत, चांगले संकेत मानले जातात. परंतु इथे 17 धावा उभ्या झाल्यात. एक विकेट जरूर गमावला अनिकेत कोळीचा, परंतु त्याने फार मोठी हानी तरगर संघाला झालेली नाहीये. कारण की शुभम कोळी अजूनही मैदानामध्ये आहे, ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा त्याच्या टीमला आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभम सज्ज झालाय. नवीन गोलंदाज, दुसरा गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती असला आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक माळी, उमरोली गावचा खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक माळी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र पहा ऑफ साईडला खूप चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू मात्र निघून जातोय दणदण करीत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता येतोय चौकार.
चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 21 वर आतापर्यंत जाऊन पोहोचली. सुरेख सुरुवात ज्या पद्धतीने मिळाली होती, अपेक्षित होती, आणि ती अपेक्षित सुरुवात या ठिकाणी मात्र नक्कीच लाभदायक ठरते टीमला. पहिल्याच बॉलवरती चौकाराने स्वागत केले प्रतीक माळीच्या गोलंदाजीचं. यावेळेस पहा पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन आहे. यावेळेस डीप मध्ये कव्हरला फिल्डर नाहीये, चेंडू जातोय डीप कव्हरला. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. गोलंदाजाला विचार पडला टप्पा ठेवावा कुठे, टप्पा टाकावा कुठे, कारण की ज्या पद्धतीने ऑफसाईडला टप्पे पडतायत गोलंदाजीच्या स्वरूपात, तसे मात्र चौकार पाहायला मिळतात. आणि या चौकाराने दोन चौकाराने 8 धावा आतापर्यंत या ओव्हरमधून आल्यात. या 2 बॉलवरती फार मोठं षटक जाण्याची चिन्ह आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि याच दरम्यान आमचे लोकेंद्रजी ओझा सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2021 स्पर्धेमध्ये रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत. इथे पहा ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला सरळ दिशेने खेळून काढला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी मात्र अतिशय वेगाने येतो. तोपर्यंत मात्र मिळेल फक्त सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. आणि या सिंगल बरोबर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 26 या आकड्यावरती. आता मात्र अपेक्षा वाढल्यात या ठिकाणी नव्याने आलेला अक्षय म्हात्रेकडून, ज्याने मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार लगावलाय आणि त्यानंतर षटक समाप्त झालं होतं. ऑन साईडला पूर्णपणे जागा मोकळी करून दिली होती त्याने, आणि त्याचा फायदा उचलत असताना एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण सर्वांनी पाहिलाय. इथे फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी फंबल होतात, परंतु याचा फायदा उचलता आलेला नाहीये बॅट्समनला. एकच रनवरती या ठिकाणी समाधानी व्हावं लागते. आणि या 1 रन बरोबर टीमची टोटल धावसंख्या 27 आतापर्यंत झालेत. महेश स्मृती तरगर ग्रामपंचायत टीमचे आणि उमरोली ग्रामपंचायत टीमचा जर विचार केला तर मात्र थोडीशी गोलंदाजीमध्ये सुधार करावा लागेल. या ठिकाणी पहा बॅकफुटला जाऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळेल, सिंगलपेक्षा जास्त काही नसेल, कारण की फिल्डर त्या ठिकाणी उभा आहे. ज्यावेळेस आपण पॉवर प्ले असतो, पॉवर प्लेमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा तुम्हाला दिली गेली आहे, परंतु सेकंड पॉवर प्लेमध्ये 3रा खेळाडू सुद्धा तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे. आणि ज्या पद्धतीने शुभम बॅटिंग करतोय आणि अगदी त्याच्या बॅटिंगला साजेशी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबल त्या ठिकाणी मात्र झाला होता. कॉलिंग कोणत्याही प्रकारे नव्हतं, परंतु चुकीच्या दिशेने केलेली थ्रो. आणि इथे मात्र एक जीवदान अक्षय म्हात्रेला मात्र जरूर मिळेल. थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल या मैदानामध्ये. जर आपल्याला टिकून राहायचं असेल, मोठी धावसंख्या उभारायची असेल, तर सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 29, 1 गडी बाद 29. चला टीम मीटिंग नकोय प्लीज, विनंती असेल, टीम मीटिंग नकोय. उमरोली संघ, कारण की तर पप्या भाई जिथे कुठे असतील कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पहिलं षटक फेकलं होतं जयेश डांगरकरने, त्यामध्ये धावा खर्च केल्या होत्या 17. या ओव्हरमध्ये धावा आल्या 12, एकूण 29 धावा आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये आल्यात. दोन्ही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 29 धावा, हे मात्र खरोखर चांगली गोष्ट मानली जाईल. सचिन मडवी यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार या विभागातील उमरोली ग्रामपंचायतीमध्ये. त्याच्या गोलंदाजीची दहशत आपण नेहमीच पाहिली आहे. अगदी आपल्या बोटांच्या तालावरती अनेक बॅट्समनला जागीच उभं ठेवण्याचं कार्य ज्याच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. चला प्लीज उमरोली संघ जरा जास्त वेळ घेताय, आपण थोडंसं स्पीडअप करा, कारण की आज सामने थोडेसे उशिराने सुरू झालेत आणि अगदी वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोजकांचा असेल. इथे शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी, ऑन साईडला त्या ठिकाणी फिल्डर आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाची चुणूकही नव्हती अक्षय म्हात्रेला आणि अगदी सहजतेने खेळलेला हा फटका त्यावरती बाद होऊन परतावा लागेल. या मोठ्या फटक्याला कन्व्हर्ट करणं गरजेचं होतं, परंतु कॉन्फिडन्स तेवढा नव्हता आणि
मित्र म्हणून गाफील होता. बॅकवर्ड स्क्वेअरला एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे, त्याची किंचितशी भणकही अक्षय म्हात्रेला नव्हती आणि त्यामुळे आपला विकेट या ठिकाणी गमवावा लागलाय. एक चांगली वेल प्लॅनिंग उमरोली संघाच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते, कारण की खेळाडू ज्या पद्धतीने सजवलेत मैदानामध्ये, ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली त्या पद्धतीने कुठेतरी या टीमला एक ॲडव्हान्टेज मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये अक्षय म्हात्रेची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. कपिल कोळी कोंबडभुजे हा गावचा खेळाडू. पहिल्याच बॉलवरती मोठी सफलता सचिन मडवीला मिळते आणि फिरकीचा जादूगर का म्हटलं जातं एक याचं जबरदस्त उदाहरण देत असताना इथे पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवलाय चेंडूला. विकेट किपर त्या ठिकाणी मात्र यष्ट्यांच्या मागे खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन सचिन सज्ज होतोय. पुन्हा एकदा यावेळी शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी ऑन साईडला खेळण्याचा हा प्रयत्न होता, परंतु पहा उंची जास्त दिली होती, थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु उंची मिळाली या चेंडूला आणि तिथून मात्र वाईड बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून देण्यात आला. प्लस 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा या गोलंदाजाला दिली जाते. या ठिकाणी पुन्हा एकदा फिरवलाय चेंडू आणि अगदी नियंत्रणामध्ये आहे. लाईन आणि लेंथ दोन्ही गोष्टी सांभाळून गोलंदाजी या ठिकाणी मात्र सचिनची आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे अजय डांगरकर त्या ठिकाणी मात्र असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र कट केलाय चेंडू, पॉईंटला डीपमध्ये जातोय. त्या ठिकाणी मात्र वेगाने थर्डमॅनवरून खेळाडू येईल तोपर्यंत मात्र डीप गलीतला खेळाडू त्या ठिकाणी मात्र आहे. एकच रन त्या ठिकाणी मिळते. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकते. टीमची धावसंख्या 31. 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात. दोन चेंडू अद्यापही शिल्लक. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर सचिन पुन्हा एकदा अराउंड द विकेट. यावेळेस शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑन वरून डीपमधून फिल्डर त्या ठिकाणी वरती येतो. चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत मात्र मिळेल फक्त सिंगल. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. सिंगलने फार मोठं नुकसान या ठिकाणी टीमला होणार नाहीये, परंतु या ठिकाणी फायदा उचलायचा असेल तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी बॅटिंग झाली होती तरगर टीमची, ती मात्र कुठेतरी रखडलेली पाहायला मिळते. ते पहा, जसा उल्लेख केला तसा मात्र चेंडूला सरळ पाठवून दिला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांकरिता एक लांबलचक षटकार पाहायला मिळतोय बॅट्समन कपिल कोळीच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवरती एक निर्णायक षटकार. या ओव्हरचा समारोप खूप चांगला झाला असं मात्र या ठिकाणी म्हटलं जाईल, कारण की पहिल्या बॉलवरती अक्षय म्हात्रेची विकेट ही मात्र जरूर मिळाली होती गोलंदाज सचिन मडवीला. त्यानंतर त्याचा सगळा वर्चस्व या ओव्हरमध्ये राहिलं आणि अगदी शेवटच्या बॉलवरती आपल्या बॅटिंगचा दबदबा सादर करत असताना कपिल कोळीने एक जबरदस्त षटकार मारून इथे मात्र सर्वांना पाहायला मिळतोय. एक लांब आणि उत्तुंग षटकार. कपिल कोळी इथे मात्र जरूर 4 बॉल फेस करतोय. 7 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. गोलंदाजी मार्कवर अजय डांगरकर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याला मात्र ज्युनियर आकाश तारेकर या नावाने सुद्धा संबोधलं जातं. आणि आज मात्र त्याची खेळी प्रभावशाली राहील का याचा विचार मात्र करावा लागेल. ते पहा, वेगवान चेंडू होता. अपील खूप स्ट्रॉंग आहे. उत्साह खूप होता आणि आत्मविश्वास सुद्धा तितकाच होता. आणि ते मात्र स्पोर्ट्समनशिप स्पिरिट दाखवत असताना बॅट्समन शुभम कोळी ते माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता थेट मैदानाचा ताबा इथे मात्र सोडत असताना आपण शुभमला पाहतोय. खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूकडे असणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने अपील झाली होती, अंपायर त्या ठिकाणी मात्र निर्णयाची प्रतीक्षा जरूर देत होते, परंतु त्यांच्या निर्णयाची वाट न पाहता थेट मैदानाचा ताबा इथे मात्र सोडला शुभम कोळीने. सुरुवात चांगली होती या देखील षटकाची. 3 षटक आतापर्यंत पूर्ण झाले. 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असलं आपल्याला पाहायला मिळते.
अजय डांगरकरचं हे षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल याकडे मात्र लक्ष लागले, कारण की पहिले षटक 17 धावांचं होतं, दुसरं षटक 12 धावांचं आणि तिसरं सचिनचं षटक जे होतं ते 9 धावांचं होतं. तर कदाचित सचिनला नेक्स्ट ओव्हरमध्ये प्रिफर केलं जाईल टीमकडून. इथे मात्र पहा ऑफ साईडचा हा बॉल थोडीशी दिशा भरकटलाय, लाईन थोडीशी खराब आहे आणि त्यामुळे एक अतिरिक्त धाव टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते, एक्स्ट्रा रन. आणि या एक्स्ट्रा रन बरोबर टीमची टोटल धावसंख्या आता मात्र पुढं सरकताना आपल्याला पाहायला मिळते 39 रन. धावसंख्येला थोडासा ब्रेक लागला. इथे मात्र पहा काय लाजवाब कॅच आहे, अगदी यष्ट्यांच्या मागे महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये त्या ठिकाणी कॅच पकडली जाते. एका हातामध्ये ही कॅच पकडल्यानंतर काय आनंद असेल त्याच्या मनामध्ये हा त्यालाच माहीत आणि त्याच्या संपूर्ण टीमला माहीत, कारण की विकेट खूप इम्पॉर्टंट होती. या क्षणाला ही विकेट इथे मात्र मिळते. 39 या धावसंख्येवरती तब्बल 4 विकेट आता मात्र बाद झालेत तरगर टीमचे. महेश स्मृती तरगर ग्रामपंचायतीचा हा संघ आणि आज मात्र या संघामध्ये अनेक तारे सितारे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. परंतु एका मागोमाग एक बाद होणारे खेळाडू जे आहेत ते मात्र कुठेतरी टीमसाठी डोकेदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळतीलच, कारण की शुभम कोळीने एक प्रकारे डाव सावरण्याचा चांगला प्रामाणिक प्रयत्न केला होता, परंतु त्याची सुद्धा खेळी व्यर्थ या ठिकाणी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अनिकेत कोळीने एक षटकार लगावला, अक्षय म्हात्रेने एक षटकार लगावला, कपिल कोळी अजूनही त्या ठिकाणी मात्र मैदानामध्ये तळ ठोकून उभा असलेला पाहायला मिळतो. अतिशय इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव न करता बाद झाला आणि सुयश कोळी नवीन बॅट्समन मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो इन ॲट नंबर 6. यावेळेस पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, कॉलिंग नव्हतं त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारचं जजमेंट नव्हतं आणि अनअपेक्षितरित्या धाव घेण्याचा हा प्रयत्न अंगलट येताना पाहायला मिळतोय. गरज होती का इथे धाव घेण्याची, आणि ती गरज नसताना सुद्धा धाव घेण्याचा हा प्रयत्न इथे अंगाशी येतोय तरगर टीमच्या. स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात ही गोष्ट सुद्धा विसरून गेले की इथे मात्र चेंडू जागीच थांबला आणि अगदी फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करत यष्ट्यांच्या दिशेने अचूक थ्रो अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन आणखीन एक बाद होते, या ओव्हरमध्ये आणखीन एक विकेट मिळते. राकेश मोहिते यावेळेस मात्र इथे मात्र पहा चेंडू हवेमध्ये आहे, परंतु नो मॅच झोनला चेंडू लँड करेल तोपर्यंत 2 रन इथे मात्र सहजतेने पूर्ण केल्या जातील. या 2 रन बरोबर टीमची धावसंख्या इथे मात्र पुढे सरकते 41 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात. धावसंख्या अपेक्षेप्रमाणे फार कमी झाली आहे, परंतु या धावसंख्येला उंचावण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकामध्ये नक्की होईल, कारण की शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही मोठ्या फटकेबाजी करताय तर मात्र निश्चितपणे ही धावसंख्या उंचावेल. इथे ऑन साईडला खेळला, गॅपमध्ये आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल, चेंडू पिक करून थ्रो करेल तोपर्यंत मात्र मिळेल सिंगल. सिंगलपेक्षा जास्त काही नाही. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली. अजूनही एक चेंडूचा खेळ या ओव्हरमधील बाकी आहे. 4 षटकं आतापर्यंत झाली आहेत, त्यामधील एक चेंडू अजूनही बाकी आहे. 5वं षटक कोणता गोलंदाज घेईल अशा निर्णायक क्षणी ते मात्र पाहणं तितकंच उत्सुकतेचं राहील सर्वांना. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पहा 22चा इशारा येतोय. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे मात्र होताना दिसत नाहीये. खूप चांगला प्रयत्न होता विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु या चेंडूला वेग इतका होता की चेंडू मात्र विकेट किपरला समजण्या अगोदरच निघून गेला सरळ थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मधून. 4 धावांकरिता 22चा इशारा आला अंपायर द्वारकानाथ चोरगे सरांकडून, बेलवली गावचे हे पंच. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते जयजी पवार, जे कल्याणहून या स्पर्धेसाठी आज मात्र उपस्थित राहिलेत. या दोन्ही पंचाचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धेचे 10 दिवस लाईव्ह टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून संदेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम स्पर्धा कव्हर करते, त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहोत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या चौकाराबरोबर 46 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा या ठिकाणी सचिनला आमंत्रण दिलं गेलं आहे, कारण की सचिनचं जे पहिलं षटक होतं ते 9 धावांचं होतं आणि ते ॲडव्हान्टेज आहे. इथे पहा पुन्हा एकदा फिरकी
दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता सचिनचा, परंतु अंपायरने याला स्वर ठरवलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे, तो एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते. इंटरनॅशनल लॉ नंबर 22 चा वापर या ठिकाणी मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीची ही गोलंदाजी या ठिकाणी फार प्रभावशाली ठरतीये. बॅट्समनला इथे मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं जात आहे. शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी होती, त्याला पिक करणं जमलं नाही, एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्यामुळं काव कॉर्नरला उभा असलेला जो खेळाडू तिथे मात्र प्रतीकच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. बॅट्समन नंबर 5 मैदानाच्या बाहेर होत असताना 6व्या नंबरचा बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. अपेक्षा होती भरपूर सारी टीमला. अजय कोळी यावेळेस मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. कोंबडभुजी गावचा खेळाडू आणि मोहा कोळीवाडा. मोहा कोळीवाडाचा खेळाडू, परंतु आज मात्र या ठिकाणी तरगर ग्रामपंचायतीसाठी खेळताना आपला पाहायला मिळतोय. महेश स्मृती तरगर ग्रामपंचायत संघ मात्र थोडंसं बॅकफूटवरती पडताना पाहायला मिळतो. 46 धावा आतापर्यंत झाला. यावेळेस मात्र पहा ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू यशस्वीरित्या पूर्ण केला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सचिन मडवीच्या माध्यमातून. एक जबरदस्त युवा गोलंदाज, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याचा सातत्याने उल्लेख या ठिकाणी केला जातो. उमरोली ग्रामपंचायत पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र चेंडू फिरवला जातो. लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी, लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही पद्धतीची गोलंदाजी करण्याची क्षमता आणि व्हेरिएशन या गोलंदाजाकडे फार आहेत आणि त्या व्हेरिएशनने गोलंदाजी झाली तर मात्र निश्चितपणे चेंडू बॅट्समनला समजण्यासाठी अडचण निर्माण होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र अंदाधुंद गोळीबार करण्याचा हा प्रयत्न होता. इथे मात्र पहा धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि इथे थर्ड अंपायर रिव्ह्यू मात्र जरूर मागितला जातोय. तर तिसऱ्या पंचांसाठी आम्ही तेजस्वी म्हात्रे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांनाच आम्ही या ठिकाणी विनंती करतोय. इट इज आउट ऑर नॉट. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी झाली आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी आम्ही पूर्ण करतोय. तर थोड्याच वेळात डिसिजन तुमच्या समोर असेल. हा बॅट्समन आउट आहे की नॉट आउट आहे, परंतु प्रयत्न चांगला होता. रन पूर्ण झाली आहे की अपुरी आहे. जर अपुरी असेल तर बॅट्समनला सोडावा लागेल ताबा मैदानाचा आणि जर पूर्ण असेल तर 1 रन काउंट होईल. 24 लाईव्ह इव्हेंट्सची आता मात्र प्रतिष्ठा पणाला आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या कॅमेरामनची भूमिका या ठिकाणी मात्र फार महत्त्वपूर्ण राहील. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आज मैदानाच्या अवतीभोवती फार मोठ्या प्रमाणे वर्दळ पाहायला मिळते. सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. तर डिसिजन आहे इट इज नॉट आउट. फायनल डिसिजन आलाय, नॉट आउट आहे बॅट्समन आणि इथे मात्र 1 रन काउंट केली जाईल. टीमची धावसंख्या या सिंगल बरोबर जाऊन पोहोचली आता मात्र 48 रन. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सचिन मडवी, राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता आणि वाईट बॉलचा इशारा जय पवार सरांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक जबरदस्त अनुभवी पंचाची भूमिका त्यांच्या माध्यमातून सातत्याने या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. केवळ कल्याण, ठाणे, रायगड पुरता मर्यादित न राहता आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांच्या पंचाची मागणी सातत्याने केली जाते ते मात्र आज या किंजल चषक आणि त्याचबरोबर आदर्श ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या संवेद बेलवली गावचे सुपुत्र आणि एक लेजंड खेळाडू द्वारकानाथ चोरगे सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केला, परंतु इथे फिल्डर नाहीये. फिल्डर जाईल का तिथे, परंतु फिल्डर जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू ओलांडेल सीमारेषा. सरळ 4 धावांकरिता
हा चौकार नशीबपूर्ण मानला जाईल आणि या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 50 अप 50 धावा पूर्ण झाल्यात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 रन्स. तर पहा या ठिकाणी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विक्रम पाहायला मिळतोय. एजाज पटेलने इथे मात्र संपूर्ण 10च्या 10 विकेट्स इथे मात्र मिळवल्यात आणि अनिल कुंबळेच्या रेकॉर्डची इथे मात्र बरोबरी झालेली आपल्याला पाहायला मिळते. टेस्ट क्रिकेटमध्ये संपूर्ण 10च्या 10 विकेट्स इथे मात्र एजाज पटेलने घेतलेत. तर इनिंगला मिळतोय ब्रेक. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली 53-54 धावांचं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी उमरोली संघ मात्र मैदानामध्ये उतरेल. तोपर्यंत मात्र आपण जाणार आहोत सेकंड इनिंगमध्ये, ज्यांचा आवाज तुमच्या कानावरती पुन्हा एकदा येईल ते आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि या विभागातील एक नामचीन हिंदी समालोचक लोकेंद्रजी ओझा सरांना आपण ऐकणार आहोत. या पुढील 5 षटकांसाठी या मॅचचा शेवट कसं होईल ऐकूया त्यांच्या शब्दांमध्ये. तोपर्यंत तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2021. धन्यवाद. हेलो, गुड आफ्टरनून, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदई. दोस्तों, मैं लोकेंद्र ओझा आप सभी लोगों का यहाँ पर इस राजीव गांधी खूबसूरत मैदान पर तहे दिल से इस्तकबाल करता हूँ, अभिनंदन करता हूँ और सादर नमन करता हूँ. दोस्तों, इसके पहले आप जब सुन रहे थे कमेंट्री नई मुंबई और महाराष्ट्र के एक जाने माने मराठी के क्रिकेट कमेंटेटर हमारे हर्षद मढवी जी, आप नई मुंबई में कहीं पे भी जाइए तो हर जगह आप उनको पाएंगे. उन्होंने काफ़ी कम वक्त में एक बहुत ही अच्छा मुकाम हासिल किया हुआ है. और सबसे बड़ी बात कि दोस्तों, कोई भी ऐसे खिलाड़ी या कोई बड़ा व्यक्ति जब बड़े काम करता है तो उसका ऑन फील्ड और ऑफ फील्ड बिहेवियर भी काफ़ी मायने रखता है. और हमारे समालोचन एसोसिएशन के सेक्रेटरी दीपक पाटिल जी यहाँ पर बता रहे थे कि हर्षद मढवी जी जो हैं एक बहुत ही नेक इंसान हैं और उनका ऑफ फील्ड और ऑन फील्ड बिहेवियर काफ़ी अच्छा लगता है और ये सभी के दिलों में राज करते हैं. तो ऐसे हमारे हर्षद मढवी जी हैं. और दोस्तों, आपको लिए चलते हैं इस खूबसूरत किंजल आदर्श ट्रॉफी, रायगढ़ का एक बहुत ही अच्छा क्रिकेट टूर्नामेंट. और इनके आयोजक जो हैं काफ़ी यंग हैं, डायनामिक हैं और इतने बड़े आयोजन को और काफ़ी यंग लोग जब इस तरह के आयोजन करते हैं तो काफ़ी अच्छा लगता है और काफ़ी एक मन में उत्साह आता है कि ऐसे लोगों के साथ हम जुड़ते हैं. और मेरे यहाँ पर एक नामचीन स्कोरर हैं कांचन पालकर जी, उप सरपंच हैं और काफ़ी यंग एज में इन्होंने काफ़ी अच्छा मुकाम हासिल किया हुआ है. हमारी सारी शुभकामनाएं उनके साथ हैं. दीपक पाटिल जी हैं और ये यंग लोगों का एक बहुत ही अच्छा मिश्रण इस मैदान पर दिखता हुआ. और यहाँ पर उमरोली क्रिकेट संघ, उनके जो कप्तान हैं महेंद्र माली, एक बहुत ही अच्छे इंसान हैं और यहाँ पर लगातार क्रिकेट खेलते हुए दिखाई देते हैं. उनकी सबसे बड़ी खासियत महेंद्र जी की कि नए उभरते हुए खिलाड़ियों को एक मंच प्रदान करते हैं, अपनी टीम में खिलाते हैं, उनका हौसला बढ़ाते हैं. तो ऐसे महेंद्र माली जी को मैं तहे दिल से धन्यवाद देता हूं, बहुत अच्छे इंसान हैं. लिए चलते हैं आपको इस मुकाबले में. यहाँ पर उमरोली टीम 54 रनों की ज़रूरत इस मुकाबले को जीतने के लिए चाहिए. काफ़ी बड़ा क्रिकेट टूर्नामेंट यहाँ पर
चलता हुआ। और दोस्तों कहते हैं ना कि जो पानी से भीगते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से भीगते हैं वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से भीगते हैं वो इतिहास बदलते हैं। तो देखना होगा इस साल कौन सी टीम इतिहास रचेगी इस खूबसूरत किंजल ट्रॉफी के जीतने के बाद। बहरहाल इनिंग की पहली शुरुआत एक अच्छी गेंद के साथ बल्ले के ऊपरी हिस्से को चूमती हुई झूमती हुई विकेट कीपर के पास पहुंची थी, लेकिन पहली गेंद पर यह मौका यहां पर छूटा और पहली गेंद पर अच्छी शुरुआत अपनी टीम के लिए देते हुए उमरोली क्रिकेट संघ के गेंदबाज और दोनों बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके हैं। ओपनर पहली गेंद यहां पर डाली जा चुकी है, दूसरी गेंद अच्छी गेंद और गेंद को ड्राइव कर दिया, गेंद जाते हुए सीमा रेखा पार पार पार, दन था चौका दूसरी गेंद पर। अच्छा जवाब यहां पर देते हुए ओवर पिच गेंद थी और बेहतरीन दर्शनीय खूबसूरत ड्राइव शॉट यहां पे देखने को मिला, गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। जयेश डांगरकर के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन खूबसूरत ये शॉट और प्रतीक माली नॉन स्ट्राइकर एंड पर है और फिर से गेंद को घुमा दिया, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के नजदीक, देखना है सीमा रेखा पार पार पार, बैक टू बैक चौका यहां पर आता हुआ। बेहतरीन एक तूफानी शुरुआत, आज कुछ तूफानी करते हैं उसी तरह की तूफानी शुरुआत। पहले गेंद पर कैच छूटने का खामियाजा किस तरह से भुगत सकते हैं यहां पर देखने को मिला, और ये छोटी गेंद थी उसको स्कूप कर दिया, दिल स्कूप जिसे कहते हैं, जिसे तिलक रत्न दिलसान उन्होंने इस शॉट का इजाद किया था। तो ये बहुत ही दिल स्कूप अच्छा शॉट था और ये गेंद शॉट फाइन लेग सीमा रेखा के पार जाती हुई। 2 गेंदों पर 2 चौके 8 रन अभी तक बन चुके हैं, 3 गेंदें यहाँ पर हो चुकी हैं। जैसा पहले गेंद पर कैच छूटा था वैसा ही पाकिस्तान के सेमीफाइनल में मैच छूटा था। मैथ्यू वेड ने धमाकेदार बल्लेबाजी की तरह बेहतरीन शॉट, हवा में गेंद सीमा रेखा पार, हाय 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 एंड हैंडसम सीमा रेखा को भेजती हुई 6 रनों के लिए दनदनाता छक्का। तो पालकर जी बता रहा था जैसे सेमीफाइनल में जो कैच छूटा था पूरे हिंदुस्तान जितने मतलब इतने खुश हुए कि पूछो ही नहीं, और उसके बाद जो वेड ने धमाकेदार बल्लेबाजी की थी आज इतिहास हो गया। सेम वैसे ही हर्षल गिब ने, आपने हर्षल गिब ने जब स्टीव वॉ का कैच छोड़ा था तो स्टीव वॉ ने बोला था कि तुमने वर्ल्ड कप छोड़ा हुआ है, लेकिन यहाँ पर धमाकेदार बल्लेबाजी और ये बेहतरीन शॉट, एक बार फिर से गेंद जाती हुई शॉर्ट लेग, गेंद जाती हुई फाइन लेग की तरफ दौड़कर 2 रन पूरा करते हुए। और इस बल्लेबाज की खासियत अगर हम देखें तो हर दिशा में शॉट लगाने में माहिर है पालकर जी। हमने पहला देखा बेहतरीन कवर ड्राइव और दूसरा जब एक बार फिर उन्होंने फाइन लेग की तरफ गेंद भेजी थी उसके बाद जो छक्का लगाया था वाइड इज लॉन्ग ऑन की तरफ, और एक बार फिर उसी तरह से 2 रन अर्जित करते हुए अपनी टीम के लिए धमाकेदार शुरुआत। 54 रनों की मंजिल को हासिल करना है और यहां पर गति में परिवर्तन करते हुए इस गेंद को डॉट गेंद के लिए विकेट कीपर के हाथों में गेंद समाती हुई। और इसी के साथ पहला ओवर समाप्त, पहले ओवर की समाप्ति के बाद 16 रन बिना किसी नुकसान के। 54 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए चाहिए उमरोली 11 को, और अच्छी शुरुआत पालकर जी है ना, 16 रन। और यहाँ पर आप देखेंगे तो उमरोली टीम के जो खिलाड़ी हैं उनका ये अगर हम बात करें तो उनका ये घरेलू मैदान है, यहाँ पर रोज़ सुबह सुबह प्रैक्टिस करते हुए यहाँ पर दिखेंगे और ये बेहतरीन खूबसूरत आयोजन यहाँ पर चलता हुआ। और कांचन जी का मैं तहे दिल से धन्यवाद अदा करता हूँ, जब भी उनको देखता हूँ तो उनको धन्यवाद करने का मन करता है, क्योंकि मुझ जैसे छोटे से इंसान को उन्होंने एक प्लेटफॉर्म जो है प्रोवाइड कराया था। उनकी वजह से जो भी जितना भी मैंने आज कुछ हासिल किया है कमेंट्री के, उसमें तो कांचन जी का बहुत बड़ा योगदान है और ऐसे लोगों को कभी भूलना नहीं चाहिए, चाहे कोई भी हो। और यहाँ पर दर्शक देखेंगे तो दर्शक यहाँ पर खूब आनंद लेते हुए इस मुकाबले का हम देखेंगे कि सीमा रेखा के नज़दीक काफ़ी सारे लोग बैठे हुए हैं, ऑटो वाले भी बैठे हुए हैं एंजॉय करते हुए। और कांचन जी, ये क्रिकेट एक ऐसा चीज़ है ना जिसको इसमें लगन है, अगर थोड़ी देर भी रुक जाता है तो आदमी सारे टेंशन सारी परेशानियाँ जो होता है ना वो भूल जाता है, थोड़े वक्त के लिए एक अलग सी दुनिया में चला जाता है। कुछ लोगों का अलग सा नशा होता है, उसी तरह से
क्रिकेट भी एक नशा, बेहतरीन शॉट, गेंद सीमा रेखा पार पार पार, आसमान की बुलंदियों तक छूटा हुआ ये शॉट। किसी भी खिलाड़ी के पास कोई मौका नहीं था, सिर्फ एक ही मौका था गेंद को उठाकर सीमा रेखा के अंदर भेजने का। और इस शॉट के लिए पालकर जी बस एक ही चीज मन में आता है कि हाँ तो साहिबान मेहरबान कदरदान थूकदान पीकदान जिन्हें तमाम सलमान खान, शाहरुख खान, इमरान खान, बच्चा बूढ़ा जवान, हिंदू सिख ईसाई मुसलमान, जेक काली कलकत्ते वाली, तेरा वचन न जा खाली, दर्शकों इस शॉट के लिए बजाओ ताली। बेहतरीन शॉट था, दर्शनीय शॉट, और पेड़ के ऊपर जाता हुआ 6 रनों के लिए इस टूर्नामेंट का बेहतरीन शॉट। दूसरी गेंद रिवर्स स्वीप करने का प्रयास था, यहां पर गति में परिवर्तन करते हुए गेंदबाज, काफी ऊंचा उनका कद है और यहां पर लेंथ में थोड़ा सा परिवर्तन करते हुए बल्ला जल्दी घुमा दिया था, स्पीड कम करते हुए इस गेंद को चकमा देते हुए अच्छी वापसी पहली गेंद पर छक्का पड़ने के बाद। एक बार फिर तीसरी गेंद फुल टॉस गेंद थी, उस गेंद को दौड़कर आसानी के साथ यहां पर लॉन्ग ऑन की वाइडेस्ट लॉन्ग ऑन की जानिब भेजते हुए दौड़कर 1 रन पूरा करते हुए छोर बदलते हुए, और इसी के साथ टोटल स्कोर 23 रन पहुंचता हुआ 54 रन जीतने के लिए चाहिए उमरोली 11 को। और उनके कप्तान फेसबुक में जब भी देखेंगे हर वक्त क्रिकेट की पोस्ट रहती है, एक अच्छे बिजनेसमैन हैं महेंद्र माली जी। और अगली गेंद, और यहां पर ये अच्छा मारने का प्रयास था, लेकिन फिर भी यहां पर गेंद दौड़कर 2 रन के लिए पूरा करते हुए आसानी के साथ 2-2 रनों से अपनी मंजिल को हासिल करने का प्रयास करते हुए 54 रनों की जरूरत है। 5 ओवर में 54 रनों की जरूरत। और पालकर जी जिस तरह से तूफानी बल्लेबाजी यहां पर हो रही है, और देखकर लगता है कि मैच काफी अच्छा चलेगा, रन रेट के हिसाब से भी अच्छी यहां पर हो गया। और यह बेहतरीन शॉट, फुल टॉस गेंद, फ्लैट रॉकेट, एक बुलेट की तरह गेंद सीमा रेखा के पार चूमती हुई हवा में और झूमती हुई पेड़ को लगती हुई 6 रनों के लिए अर्जित करते हुए, और यहां पर बेहतरीन छक्का जड़ते हुए अपनी टीम के लिए। और पालकर जी जयेश इनका नाम है ना, जयेश डांगरकर, और पहले ओवर में भी उन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, कैच छूटा था लेकिन बेहतरीन शॉट। आप देखेंगे इनको तो काफी दुबले पतले हैं, लेकिन जब इनका शॉट, और ये 2 बाइक जीत चुके हैं ऐसा कांचन जी बताते हुए, भाई इस बंदे को सलाम है। और जैसा हरियाणा और दिल्ली साइड में आप जाएंगे ना, कहते हैं लाइफ सेट है भाई, जो हो जाते हैं ना, तो यहाँ पर इनकी बल्लेबाजी सेट है, 2-2 बाइक जीत चुके हैं। और अगर आगे भी हम दुआ करेंगे कि इसी तरह से बाइक जीतते रहे। बेहतरीन बल्लेबाजी, और इस लड़के को देखकर लगता ही नहीं है कि मतलब इतने लंबे लंबे शॉट जो है ये लगा सकता है। और एक बार यहां पर मौका था, रिवर्स स्वीप कर दिया, गेंद जाती हुई 4 रनों के लिए। और इस बल्लेबाज के पास क्या प्रतिभा है पालकर जी, हमने देखा मैदान के चारों कोने में शॉट लगा रहे हैं, जब चाहे जैसे चाहे शॉट लगा रहे हैं। और इसी के साथ अंपायर ऐलान करते हुए दूसरा ओवर समाप्त, 35 2 ओवर के बाद 35 रन और धमाकेदार यहां पर बल्लेबाजी देखने को मिलती हुई उमरोली 11 उनकी टीम के लिए। और दोस्तों किंजल आदर्श ट्रॉफी का ये बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट यहाँ पर चलता हुआ, और कहते हैं ना दोस्तों, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, तो फिजूल है कद देखना आसमान का। जब यहाँ पर बारिश हुई थी, काफ़ी मैदान गीला हो गया था, है ना अमित जी, यहाँ पर जब बारिश हुई थी, और नॉर्मली मैं यहीं से आते जाते रहता हूँ, बारिश हुई थी, इतना बड़ा मंडप है और मैच नहीं हो पा रहे हैं, तो आयोजकों के दिल पर कैसा होता है ये हम महसूस कर सकते हैं। लेकिन फिर भी भले बारिश हो, आंधी हो, तूफान हो, टूर्नामेंट है किंजल आदर्श ट्रॉफी, ये चलता ही रहेगा। ना आंधी रोक सकती है, न तूफान रोक सकता है। इसी तरह से जब बुलंद हौसले हो तो किसी भी चीज़ को आप हासिल कर सकते हैं। एक बार फिर से अगले ओवर के लिए, और यह बेहतरीन शॉट देखना, फील्डर उसके नीचे, लेकिन गेंद सीमा रेखा पार, गेंद सीमा रेखा पार, और अंपायर के दोनों हाथ आसमान की ओर, आसमान को दिखाते हुए कि आसमान एक और गेंद तुम्हें चूमती हुई सीमा रेखा पार आती हुई। बेहतरीन शॉट, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर मारा गया। यह बेहतरीन शॉट था, 6 रन अर्जित करते हुए अपनी टीम के लिए लाजवाब बल्लेबाजी प्रतीक माली इनके माध्यम से एक बार फिर हाय 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 एंड हैंडसम, सीमा रेखा पार, गेंद 6 रनों के लिए जाती हुई
मुझे लगता है शायद वो गोला वाले हैं, उनके लगता है गोले के गिलास में जाकर जरूर गिरी होगी। एक आसमानी शॉट और बहुत ही अच्छा दर्शनीय शॉट लगाते हुए 2 गेंदों पर 2 छक्के के साथ यहां पर अपनी मंजिल को, जो 54 रनों की मंजिल है, उसको हासिल करते हुए 47 रन यहां पर बनाते हुए लाजवाब बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी। देखना है इस स्कोर को कितनी देर में हासिल करते हैं। गोल! डीप 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 फाइन लेग, सीमा रेखा पार पार पार, बैक टू बैक सिक्सेस यहां पर लगाते हुए और स्कोर लेवल करते हुए। मुरबी ग्राम पंचायत आपका अगला मुकाबला होगा। आप जल्द से जल्द यहां पर टॉस के लिए आए। और पालकर जी, ऐसे मुकाबले जल्दी खत्म होते हैं ना, आयोजकों के लिए बहुत खुशी की बात होती है कि वक्त बच जाता है। उतना यहां पर वक्त बचाते हुए स्कोर लेवल और पहली गेंद पर ग्लांस कर दिया, गेंद शॉर्ट फाइन लेग की तरफ जाती हुई। इसी के साथ बेहतरीन, बड़े आराम से, प्यार से, लेकिन बड़ी जालिमियत के साथ ये मुकाबला जीतते हुए उमरोली 11। लाजवाब बल्लेबाजी महेंद्र माली जी, आपको और आपकी पूरी टीम को ढेर सारी शुभकामनाएं। हारने वाली टीम के लिए भी बस एक ही चीज़ कहना चाहता हूं कि तूफान में पत्तों का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता। दुनिया को जीतने का हौसला रखो मेरे दोस्तों, क्योंकि एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। थैंक यू वेरी मच किंजल आदर्श ट्रॉफी ऑर्गेनाइजर्स, और हमारे हर्षद मडवी जी और हमारे दीपक पाटिल जी और ऑर्गेनाइजर पालकर जी, अमित जी, आप सभी लोगों का तहे दिल से धन्यवाद। और इस दरमियान मुझसे